नवीन स्वभाव. माझ्या प्रियन भाऊ हो आणि माझ्या बहिणीन हो, मी तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगतो. आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे आपण वाईट गोष्टी करतो. आपण असं सतत कशाला करतो? आपण पापाची इच्छा धरू नये. आपण चांगल्या करण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपण वाईट करतो. कारण आपलं हृदय पापी आहे. काही तरी तुमच्या हातामध्ये तुम्ही चोरले आहे. जो आपल्या हातामध्ये चोरलेली वस्तू आहे तो आपण तोडू नको म्हणून सांगणार. पण तुम्ही दुसऱ्या दिवशी परत तुम्ही चोरी करणार. पण चोरी करणे आपल्या मनातून येते. हे आपल्या मनामध्ये आहे. तो आपल्या हातामध्ये नाही, तरी ते सर्व पाप आहे. ज्या वेळेस तुमचा हात गहाण होतो त्यावेळेस तुम्ही हात धुवून स्वच्छ करता. काय तुमचं मन पाण्यानं तुम्ही धुवू शकणार का? नाही. खरा शब्द आपल्या मनामधून बाहेर येतं. खराब इच्छा आपल्या मनामधून बाहेर येतात. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. काय तुम्ही बिबट्या वाघाला पाहिले आहे का? त्याच्या शरीरावर ठिपके असतात. काय वाघ तो पाण्यानं धुवू शकते काय? नाही. त्याचे ठिपके पाण्यानं धुवू शकत नाही. कारण त्या शरीरावर घट बसलेले आहे, मधून बाहेर आलेले आहे. म्हणून तो वाघ काढू शकणार नाही. कारण त्याला देवाने बनवलेले आहे, म्हणून ते स्वतःला बदलू शकत नाही. अशा रीतीने माझ्या भावांनो न बहिणींनो, जे पापी आहे तो बाहेरून नाही. जेव्हा आपण वाईट करतो, जेव्हा आपण दाखवतो की तो आपल्या अंतःकरणात आहे, आपण आपले मन कसे बदलू शकतो? पुष्कळ लोक सांगतात खराब सांगायचे वाचवा, परंतु आपल्याला तो सांगू शकणार नाही. पण आपले मन कसे बदलावं? काय वाघ गायीप्रमाणे आवाज करू शकेल? तो काय सांगू शकणार आजपासून काय मी गवत खाणार? नाही. फक्त देवच वाघाले बदलू शकणार. त्याप्रमाणे देवच आपले मन बदलू शकतो आणि आपले चांगले करण्याचे शिकवतो. कदाचित चोराला शिक्षा झाली तर तो चोरी करणार थांबवणार, पण चोरी करण्याची इच्छा काढू शकणार नाही. फक्त देवच करू शकतो. म्हणून माझ्या बहिणींनो न भावांनो, माझ्याकडे एक चांगली बातमी तुम्हासाठी आहे. एक जण आहे, तो आपल्या अंतःकरणातून वाईट जो बाहेर काढू शकतो. तो आपला अंतःकरण चांगला करू शकतो. तो फक्त देवाचा पुत्र आहे. त्याचे नाव येशू आहे. त्याच्याकडे शक्ती आहे. तो प्रत्येकाला आपल्याला नवीन मन देऊ शकतो. त्याच्याकडून आपण चांगल्या गोष्टी करू शकतो. प्रियांनो, आताच येशू ख्रिस्त मन बदल करू शकतो. वाट पाहण्याची जरूरत नाही. मी तुम्हाला सांगतो की काय करायचे. तुमचे पापे तुम्ही त्याला सांगा, त्याच्यापासून फिरा. येशूला सांगा, माझे खराब मन स्वच्छ कर. तुझा आत्मा माझ्या अंतःकरणात पाठव. जर आपण वाईटापासून फिरले आणि येशूवर विश्वास ठेवला, तो निश्चित करणार. एक दिवस प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर परत येणार आहे. तो वाघाला बदलून टाकणार. तो मटण खाणार नाही, परंतु ते गायीप्रमाणे गवत खातील. माणसं त्याला घाय भरणार नाही. हे एक सुंदर गोष्ट आहे. यावरून तुम्ही पाहणार की येशू मोठा शक्तिशाली आहे. एका वाघामध्ये बदल करणे त्यापेक्षा माणसाच्या मनामध्ये बदल करणे मोठी गोष्ट आहे.